नाही, शेतकऱ्यांची तीच अडचण आहे की ज्या पद्धतीची ही प्रक्रिया खरेदी केंद्रावर चालू आहे, फेडरेशनच्या माध्यमातून चालू आहे. फेडरेशनची अडचण आहे की सरकारनं जे नियमावली लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना रितसर जेवढा माल आवक येतोय त्याची विल्हेवाट वेळेवर लागत नाहीये, तो भाव त्यांना मिळत नाही, बारदाना होत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांची अडचण आहे. आणि शेतकऱ्यांना किंवा आम्ही घरातून जे SMS आम्हाला मिळालाय खरेदी केंद्रावर पोहोचावे त्या पद्धतीने ते इथे येऊन बसलेले आहेत, पण इथं ज्या पद्धतीची आवक आहे त्याची विल्हेवाट नसताना त्यांना 8-8 दिवस इथं थांबावं लागतं. आज सकाळी कालपासून तर इथं कोटा संपला म्हणून खरेदीच बंद होती. तरी आज आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली तर त्यांनी दुपारी निर्णय घेतला आणि काही लिमिट त्यांनी वाढवून दिलेली आहे. आम्ही तेच पाहायला आलो की सकाळची लिमिट वाढली, जी खरेदी बंद होती ते सुरू झालंय का नाही, पोर्टल चालू झालंय का नाही. आम्हाला इथं सांगण्यात आलं की पोर्टल चालू आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतील. पण आमची अपेक्षा आहे की फेडरेशनची लोकांनी काळजीपूर्वक इथं काम करावं. शेतकऱ्यांची व्यवस्था अशा उघड्यावर शेतकऱ्याला राहावं लागतंय या सरकारच्या काळामध्ये. ही अतिशय दुःखदायक व्यवस्था आज इथं आहे की 8-8, 10-10 दिवस लहान मुलं घरून डबा घेऊन वडिलांसाठी येत आहेत, शाळा सोडून इथं काम करतायत, कुणाच्या घरात हॉस्पिटलचं काम आहे ते सोडून इथं त्यांना बसावं लागतं की एखाद्या आपण परत गेलो तर आपला नंबर लागणार नाही किंवा आता इथून जर माल परत नेला तर मालाला काही भाव मिळणार नाही. अशी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी असताना सरकारनं संवेदनशीलपणे शेतकऱ्याकडे बघावं आणि ही व्यवस्था अतिशय अजून सुरळीतपणे सरकार कशी चालू शकेल याच्याकडे सरकारनं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि चांगला भाव शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे. ही